महादेव। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य भगवान की धन्यवाद। हॅलो सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव। सांब सदा शिव 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 सांब सदा। सांब जय नमः पार्वती पते हर हर महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसुदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार माझा तुम्हा श्रोतेंनो, नमस्कार माझा तुम्हाला न थोरा। नारी आणि नरा सर्व याती, नारी आणि नरा सर्व याती, नारी आणि नरा सर्व याती। नमस्कार माझा तुम्हा स्वागतरा, नमस्कार माझा तुम्हाला न थोडा, नमस्कार माझा तुम्हाला न सोडा। या ठिकाणी या शिवमनो मंडपामध्ये बसलेले सर्वस्मस्त शिवगण, मातृवर्ग, श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य यांच्या दिव्यचरणी साष्टांग प्रणिपात करून श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज स्वामी जंगमवाडी मठ ज्ञानशिवासन यांच्याही दिव्यचरणी साष्टांग प्रणिपात करून या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, सगळंच कार्य घडून आणणारे शटस्थल शटब्रह्मी सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराजजी, माहेश्वर मूर्ती, तसेच आमचे सावंत बंधू, कुठला आमचा परिचय नव्हता, त्यांनाही चिंता वाटू लागली की आपला महाराजांचा परिचय नाही, आणि मला सुद्धा असं वाटू लागलं की आपल्याला प्रतिसाद मिळतो का। पण असं आम्हाला वाटायला लागलं आज उपांताच्या दिवशी की आम्ही एका आईचेच लेकरं आहोत।
आणि अशा पद्धतीचा सुंदर प्रकारचा त्यांचा प्रतिसाद मिळाला. आमचे सिस्टीमवाले दादा, आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि अशा थोड्या अल्पशा वेळेमध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. आमच्या स्वामीजीनं मला सांगितलं, महाराज कसं करायचं, केव्हा थांबायचं. आपला आनंद आपण घेतल्यापेक्षा इतरांना आपला आनंद दिला पाहिजे, हाच खरा परमार्थ आहे. आणि आयुष्यभर सतत स्वामीजींच्या सानिध्यामध्ये अनेक प्रकारच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम उपस्थित असतात. आणि या प्रथम वर्षाच्या पहिल्याच वेळेत तुमच्या दर्शनाचा हा लाभ प्राप्त झाला. आणि अशा पद्धतीनं सुंदर प्रकारचं सुश्राव्य हा कार्यक्रम चालू आहे. आणि शिवमहापुराणाचं श्रवण कसं करावं. 2 महिला एका ठिकाणी भेटल्या की त्यांचा संवाद सुरू होतो. बरं, इथल्या नाही, तुम्ही नाही. तरी पायाच्या, बरं का, पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत आकळलेली आहे ती माऊली. नीट लक्षात घ्या. पण मी थोडं सांगतोय तुम्हाला. एका ठिकाणी एका गीतामध्ये सांगितलं, जशी ग जाळी फिरवीत होती भवऱ्याला. पुढचं मी सांगत नाही, मला सुखरूप पॅन्डलच्या बाहेर जायचं आहे. असो द्या, हा तुमचा स्वभाव आहे. तुमच्या समोर ब्रह्माजीनं हात टेकवले, मग आमची काय बाबत. पण एक अर्धा तास, 1 तास महास्वामीजींचं आशीर्वचन असेल, शिवपुराण असेल, ते श्रवण करत असताना पाणी वगैरे पिऊ नये, शांत बसावं, कोणी कोणाला बोलू नये आणि डोक्यावर पदर घेऊन सुवासनीनं बसावं श्रवण करायला. महाराज आता पदरच राहिला नाही हो. ते नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, डोईवरचा पदर खांद्यावरती आला. बरं का. आणि अशा प्रकारचं हे शिवमहापुराण भाग्याचं लक्षण आहे. बरं, हे समजावून घेतलं पाहिजे. एकाग्र मनानं त्याचं श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निजध्यास केला पाहिजे. शास्त्र पद्धतीनं सगळं कार्य झालं पाहिजे. याला क्रिया म्हणतात. परमरश्यामध्ये एक ओवी आलेली आहे, हो कर्म ते क्रिया जाणीजे, आपुले धर्मी निष्ठत्व वर्तिजे, अधर्माचे शिंगणमे सहजे तोची धर्मो देवी. कर्म आणि ही क्रिया 2 रथाचे चाकं आहे. म्हणून अशा प्रकारच्या उत्तम मुहूर्तावर हे शिवपुराण केलं पाहिजे. हे शिवपुराण कुठं चालू आहे? महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये. तुम्ही इकडं तिकडं जर कुठं शिवपुराण श्रवण केलं असतं आणि महास्वामीजीच्या सानिध्यामध्ये तुम्ही शिवपुराण करत आहात, तर तिकडचे तुमचे हजारो पारायण जर झाले आणि हे एकदा तुमचं अनुष्ठान जर झालं, तर त्या हजारो लाखो पारायणाची बरोबरी करणारी ही कथा आहे. कारण लक्ष्मण महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं, आपल्याला वेळ कमी आहे, प्रमाणात देऊन बोलायला थोड्या वेळात आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात, हो लक्ष्मण म्हणे स्थानाचे महत्व, स्मरे त्याशी तत्व कळे त्याचे. त्या स्थानाचं महत्व कळालं पाहिजे. नाही तो काय फायदा आहे हो, कहाँ गए तो कहीं नहीं, आणि क्या लाए तो कुछ भी नाही, धोबी का कुटता घटकाना घर का. कधी कधी पोपटाला लेटर दिलं नाही आंब्यानं, ओ पोपटराव शाकी पिकल्या नाही. सांगली जिल्हा संकलन वीरशैव लिंगायत समाज या सांस्कृतिक कला क्रिया मंडळामध्ये लिंगायत एक कथा प्रतिष्ठान या ठिकाणी सज्जनाला बोलवायची गरज नाही. सज्जनाला बोलवायची गरज नाही. कारण ते सज्जन आपल्याला मार्ग दाखवायला येत असतात, मार्ग दाखवायला येत असतात. म्हणून महास्वामी आपल्याला मार्ग दाखवायला आले. हो सज्जन ते आले मार्ग दावावया, सज्जन ते आले मार्ग दावावया.
सज्जन मंडळी आपल्याला मार्ग दाखवायला येतात. म्हणून तीर्थक्षेत्र मंगलमय अरण्यामध्ये अशा सामुदायिक कार्यक्रमामध्ये सुंदर प्रकारचा मंडप उभारावा, सुंदर प्रकारचं भव्य दिव्य व्यासपीठ शिवमहापुराणाला तयार करावं, त्याला केळीचे खांब वगैरे हाल आणि अशा प्रकारचं सुंदर प्रकारचं तुम्हाला सांगतो ही शोभा आणली पाहिजे. लिंगयासी आणली शोभा, केला कैवल्याचा गाभा. अशा प्रकारची या लिंगाची शोभा आणली पाहिजे महाराज. या ग्रंथाची पूजा केली पाहिजे. स्मरण भजन पूजन संताचे, सदा कीर्तनाची प्रेम गोडी. आणि महास्वामीजीनं सांगितलं काल, पुराण श्रवण करायला जात असताना खाली हातानं जाऊ नये, गुरुवर्यांच्या दर्शनाला जात असताना खाली हातानं जाऊ नये, कुठे एखाद्या पाहुण्याच्या घरी जात असताना खाली हातानं जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. एका दिदीची नणंद आली. शेजारच्या बाईनं विचारलं, तुझी नणंद आली वाटतं? तिनं सांगितलं हो आली. हात हलवत, अहो लेकराला थोडं खायला सुद्धा आणलं नाही. बघा कोणाच्या बापाची इस्टेट आहे? तिच्या बापाची. पण ही काना मागून आली आणि तिखट झाली आहे ना. म्हणून काहीतरी दिलं पाहिजे आणि काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला मिळत नसतं. म्हणून अगदी थोड्या वेळात मी तुम्हाला या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणार आहे, कारण वेळ कमी आहे. आपण शिवमहापुराण श्रवण करत आहोत. 6:45 वाजले आणि अवघ्या 7 वाजेपर्यंत मला तो कार्यक्रम संपवायचा आहे, कारण पुढचे दैनंदिन कार्यक्रम खूप आहे. संयोजक मंडळी माझ्याकडे आली, महाराज थोडं लवकर आटपलं तर चांगलं. काही अडचण नाही, सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि दादा झाल्याच्या नंतर आमचे सावंत बंधू दादागिरी केली नाही पाहिजे. लक्षात आलं का? एकदा माणसाचं वय झालं की दादागिरी नाही केली पाहिजे. कशासाठी दादागिरी करायची नाही, कुणाला टाकून बोलायचं नाही, तोंड सांभाळायचं. कशाला? खायला सुद्धा तोंड सांभाळायचं, बोलायला सुद्धा तोंड सांभाळायचं. अशा पद्धतीनं हे शिव महापुराण आपल्याला सगळं शिकवतंय बघा. सगळं शिकवतं. आपल्याला वेळ कमी आहे. तुम्हाला शिवमहापुराण श्रवण करायला मिळालं नाही, तुम्हाला थोडं चॉकलेट दिलं बघा. चॉकलेट. एक पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांनी 500 रुपयाची नोट लेकराच्या हातामध्ये दिली. ते लेकरू सोडायलाच तयार नाही. फाटन म्हणून काय केलंय, 50 पैशाचं 1 रुपयाचं चॉकलेट तिला दिलं. त्यानं 500ची नोट फेकून दिली. त्याला त्या नोटाचं महत्त्व कळालं नाही. तसं नामाचं महत्त्व कळणं गरजेचं आहे बघा. हो, शिवदास म्हणे नामाचे महत्त्व, स्मरे त्याशी तत्व कळे त्याचे. त्याच्या नामाचं महत्त्व आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचं असा एक सत्य संकल्प करावा. प्राण गेला तरी जाओ, परी न सोडी निष्ठा भाव. माझा प्राण जरी गेला तरी मी महास्वामीचं आशीर्वचन सोडणार नाही, मी शिव महापुराण सोडणार नाही. 3 प्रकारची मंडळी असते बघा. उत्तम प्रकारची मंडळी अशी असती, कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर 15 मिनिटांनी त्यांची उपस्थिती असते. मध्यम प्रकारची मंडळी असती, अर्धा कार्यक्रम झाल्यावर येते. बरं, आल्यावर बसत बी नाही चैनीनं, कुठंतरी ताबा करायला पाहते. आणखी तिथं आल्याच्या नंतर संवाद बी सुरू होतो. झालं का जेवण, भाजीला काय केलं, म्हणजे त्या चर्चा खूप आहे. तेवढा आपल्याला सांगायला वेळ नाही. आपण कुठं आहोत, कशासाठी आलो आणि आपल्याला काय करायचं हे महत्त्वाचं समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून अशा प्रकारचं शिवपुराण हे संपूर्ण होईपर्यंत आपण एकाग्र मन करून श्रवण केलं पाहिजे. आणि एवढ्यामध्ये श्रवणाची
तयारी झाल्याच्या नंतर शिवपुराणाचं शिवमहापुराणाचं पूजन करावं. ही पूजा तुमची आमची नाही, त्या अनंत कोटी ब्रह्मांडांना एक शिवप्रभूची पूजा आहे. आणि तो शिव कसा आहे, त्या शिवाचं महात्म्य कसं आहे हे सांगणं फार अशक्य आहे महाराज. म्हणून आणि अशा प्रकारचा अधूनमधून ओ नमः शिवाय, नमः शिवाय. ध्यास लागला पाहिजे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र मनी ठसला. चहुवेदाच्या शब्द सागरा मंथनी सापडला. दयाळा मंत्र मनी ठसला, दयाळा मंत्र मनी ठसला. बीज मंत्र हा नमः शिवाय आपलासा केला. सदा जपे जो प्रेम भक्तीने भवसागर तरला. दयाळा मंत्र मनी ठसला, दयाळा मंत्र मनी ठसला. काय वर्ण मी महिमा त्याची शिव शिव जो वदला. काय वर्ण मी महिमा त्याची शिव शिव जो वदला. शब्द रूपाने जणू शिवशंकर हृदयामध्ये शिरला. दयाळा मंत्र मनी ठसला, दयाळा मंत्र मनी ठसला. हृदय आकाशी शिवशक्तीमध्ये प्रकाश लखलखला. प्रकाश लखलखला. पाहे जीव त्या प्रकाश योगे सर्व खलो वदला. दयाळा मंत्र मनी ठसला, दयाळा मंत्र मनी ठसला. सांबजे नमः पार्वती पते हर हर महादेव. ध्यास लागला पाहिजे. कशासाठी? कशासाठी ध्यास लागला पाहिजे? आमच्या मृत्यूच्या समयाला आम्हाला शिवजीची आठवण आली पाहिजे. म्हणून सांगितलं, शिव शिव वाचे सतत आठवा. आणि कणाठवा दुजे काही. नर जन्म जळावरील तरंग सखा उमा रंग जवळे वेगी. माणसाचा जन्म म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे. पाण्याचा बुडबुड असा येतो आणि फटकन फुटून जातो. मग अंत काळामध्ये त्याला नामस्मरण करण्याची आठवण आली पाहिजे. म्हणून आयुष्यभर रात्रंदिवस महास्वामीजीनं सांगितलं आपल्याला, रात्र आणि दिवस मिळून किती जप होतो? 21,600 श्वासोश्वास होतो. प्रत्येक श्वासाला आपल्या मनातल्या मनात म्हणायचं नमः शिवाय. प्रत्येक श्वासाला. म्हणून लक्ष्मण महाराज एका ठिकाणी सांगतात, आमचे सगळे आप्पा आलेले आहेत, त्यांनी अभ्यास केलेला आहे लक्ष्मण महाराजांच्या गाथ्याचा. हो, उठता बैसता चालता बोलता स्मरावे अनंता प्रेम भरे. घनदाट वस्तू भरला शंकर माया गुण परमात्मा तो. आसनावर बसलेला असताना, उठलेला असताना, चालताना, बोलताना ओम नमः शिवाय. स्वयंपाक करत असताना ओम नमः शिवाय. पोळ्या चपात्या टाकत असताना ओम नमः शिवाय. भाजीला फोडणी देत असताना ओम नमः शिवाय. सगळं घर शिवमय झालं पाहिजे महाराज. आणि म्हणून हे शिवमहापुराण फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारचं कलियुगाचं आचरण सांगितलं आहे महाराज. या कलियुगामध्ये हा फार कठीण प्रसंग येणार आहे. अजून काहीच नाही आला. आत्ताच एक पाठीमागं महामारी आली, कोरोना. कितीक लोक गेले आपले नातेवाईक संबंधित काही सांगता येणार नाही.
म्हणून सुख दुःख हे हो प्रारब्धा स्वाधीन, खंती वागवून काय लाभ. हे सगळं सुख दुःख आमच्या प्रारब्धा स्वाधीन आहे महाराज, प्रारब्धाच्या स्वाधीन आहे. पण हे शिवपुराण श्रवण केल्याच्या नंतर, हे शिवपुराण आपण ऐकल्याच्या नंतर, ऐकिले ते धरा ध्यानी वाचे वदा शूळ पाणी, ह्या ऐकल्याच्या नंतर आपले सगळे पाप नष्ट होते, नष्ट, काहीच राहत नाही. कारण शिवनाम म्हणजे अग्नी आहे. एखाद्या गवताच्या गंजीला एक एक थिलंगी जर टाकली तर काय होतं, ती जळून भस्मसात होती, अग्निरूप होती. तशा प्रकारचं हे शिवमहापुराण आहे. आणि म्हणून तो महादेव कसा आहे, त्या महादेवाचं महत्त्व कसं आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहित नमामि. शिव कसा आहे. काही अलीकडची मंडळी म्हणतात शिव म्हणजे तमगुणी आहे, विष्णू म्हणजे सतगुणी आहे आणि ब्रह्मा म्हणजे रजगुण आहे. पण शिव म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे आहे माझे मायबाप, 3 गुणाच्या पलीकडे आहे. मी सांगतो तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसुदृश्यम तत्वमस्यादिलक्ष्यम. आता लक्ष करा. एकम नित्यम विमलम चलम सर्व त्रिगुणरहितम, म्हणजे 3 गुणाच्या पलीकडचा असला तो शंकर आहे. शंकरोती शंकराहा. हो, आणि म्हणून अशा प्रकारचं त्या शंकराचं महत्त्व आहे. आपलं कल्याण होण्यासाठी भविष्य काळामध्ये माणसानं काय करावं, शंकराचं भजन करावं. भज मन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ उमाधवा. भज मन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ उमाधवा. पार्वती वल्लभ उमाधवा, पार्वती वल्लभ उमाधवा. भज मन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ उमाधवा. भज मन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ उमाधवा. कारण शिवजीच्या नामस्मरणामध्ये आनंद आहे. ज्या संसारामध्ये शिवजीचं नामस्मरण आहे, गुरु लिंग जंगमाची सेवा आहे. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभाळी हेची चंद्रमौळी देई मज. आणि भगवान विष्णूंनी सगळ्या देवांना बोलवलं. सगळ्या देवांना बोलवल्याच्या नंतर लिंगाची वाटप केली. कुणाला पाऱ्याचं लिंग दिलं, कुणाला सोन्याचं लिंग दिलं, कुणाला चांदीचं लिंग दिलं. अशी सगळ्यांना लिंगाची वाटप केली. या जगामध्ये शिवसंस्कृती ही भारतीय संस्कृती आहे, लक्षात घ्या. आणि भारतीय संस्कृती आहे ना, ही शिवसंस्कृती आहे. असा या शिवसंस्कृतीचा आणि भारतीय संस्कृतीचा संबंध आहे महाराज. सगळं हे शिवकालीन आहे. सगळ्यांनी शिवभक्ती केली, सगळ्यांनी. एक धनगराचा मुलगा होता, त्याने रोज महादेवाला पाणी घालायचं. एक दिवस मंदिर हलायला लागलं आणि त्यानं त्या मंदिराच्या पिंडीवर आपलं अंग टाकलं. माझ्या महादेवाच्या अंगावर पडू नको. वडिलांनी विचारलं, बाळा दूध का कमी निघायला लागलं? सगळ्या बकऱ्या त्याच्यावर पिळायला लागला तो. एवढ्यामध्ये सांगितलं, बाबा काहीतरी कारण सांगितलं. पण एक दिवस बापानं लपून पाहिलं,
आणि झाडावून उडी मारून त्या लिंगाला लात मारली. लात मारल्याबरोबर लिंग पालथं पडलं आणि याला भयंकर राग आला. हातामध्ये धारदार कुऱ्हाड होती. जशी उचलली तशी बापाच्या मस्तकात टाकली. तुम्ही शिवपाठ घेता का? शिवपाठामध्ये सांगितलं, चंडादी सद्भक्त वधुनी पितर पावले सत्वर मोक्षपदा. काय? बापाचा वध केला आणि कुऱ्हाड घेतली ना आपल्या मस्तकात मारायला लागला. एक तर पूजा मोडली आणि नंबर 2 बापाचा वध झाला. आता जगाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही म्हणून कुऱ्हाड उचलली आपल्या मस्तकात टाकायला लागला. तेवढ्यात भगवान शिव प्रगट झाले. हो सूर्य बिंब निघे उदयांचळे तैसा प्रगटला कंपाळ मोळे. दशभुज पंचवदन तयाचे श्री नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार. आणि वरच्यावर त्याची कुऱ्हाड धरली. महाराज देव आहे. देव चराचरामध्ये भरून उरलेला आहे. पण तुमची जशी भक्ती असेल तसा तुम्हाला तो देव दिसेल. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी. किसी की दृष्टि बदले ना तो उसे पर्याय है. अपन डॉक्टर की तरफ जाके चश्मा लगा के दृष्टि ला सकते. किसी की कभी दृष्टि गई तो वो ऑपरेशन करके दृष्टि ला सकते. लेकिन किसी का दृष्टिकोन बदला उसे क्या पर्याय बताइए. त्याला पर्याय नाही. म्हणून जशी दृष्टी असेल तशी सृष्टी आहे. आणि आमच्या मनमत माऊलीच्या दृष्टीमध्ये सृष्टी कशी दिसली. हो जे जे दिशे दृष्टी पुढे ते शिवरूप गाढे. ऐसिया संतासी हुडे निर्भया हिंडो. काय सांगितलं मनमत माऊलीनं. माझ्या समोर तुम्ही महिला बसलात नाही, माझ्या आई वर्ग बसल्या नाही, माझ्या समोर पुरुष मंडळ बसलं नाही, माझ्या समोर तुम्ही शिवगण बसलेले आहे, शक्तिरूपिणी बसलेले आहे. अल्लम प्रभूच्या सभेमध्ये महात्मा बसवेजीला अल्लम प्रभूंनी विचारलं, भक्त कोण आहे, भक्त कोण आहे. असं म्हटल्याच्या नंतर आमचे बसवांना उठले आणि सांगितलं, मी भक्त आहे. मी कोण आहे? मी भक्त आहे. मग अल्लम प्रभूनं विचारलं, देव कोण आहे. ही सगळी इथं मंडळी बसलेली ही देव आहे. पार्वती पते हर हर महादेव. प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक दिलं बसवांना. काय उत्तर दिलं? हे माझ्या समोर बसलेले ना, हे कोण आहे? आता नमो चित्तशक्ती जगन्माता पार्वती आज्ञजना उत्तम गती झियेचे अनुग्रहे. आणि अशा प्रकारचा बघा अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूंनी नंदिकेशाला हे शिवपुराण सर्वप्रथम सांगितलं कैलास शिखरावर. ही ज्ञान अगोदर शक्तीला सांगितलं. तुम्ही परमरहस्य उघडा. कैलास शिखरी रम्यस्थळे भक्ती साधन धरुणी हिमनग बाळे प्रणाम करुणे ते वेळे पुषे शंकरासी को मार्गो वीरशैवा नाम. वीरशैवाचा कोणता मार्ग आहे स्वामी? पार्वतीनं विचारलं. तसं हे शिवमहापुराण शिवजीनं अगोदर सर्वप्रथम नंदीला सांगितलं. नंदीला. नंदी कोणाचा पुत्र आहे? शिखामुनीचा पुत्र आहे. शिखामुनी एकदा इंद्राच्या दरबारात गेले आणि त्यांचा अपमान केला आणि म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गायत्री मंत्राचा जप केला. गायत्री मंत्राचा जप केल्याच्या नंतर त्यांना शिवजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांच्या भक्तीच्या बळावर एक दिवस ते काय करायला लागले, शेंडीची गाठ सोडायला लागले आणि त्या शेंडीच्या गाठीतून नंदीचा जन्म झाला. पार्वती पदे हर हर महादेव. म्हणून महादेवाचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असलं तर अगोदर नंदीच्या कानात सांगावं लागतं, आहे ना.
नंदीच्या कानात सांगावं लागतं आणि त्या नंदीच्या शिंगावरती असे 2 बोटं ठेवून त्याच्यामधून आपल्याला महादेवाची पिंड पाहावं लागती. त्यावेळेस आपल्याला महादेवाचं दर्शन घडतं. नाम हे साधन आहे आणि हे नामच हे साध्य आहे. शिवपाठामध्ये सांगितलेलं आहे, यात साध्य आणि साधन ते एक, पहा हो विवेक करोडिया. आणि मग अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे माणसानं. मग कोणत्या जन्मामध्ये तुमचा विचार करणार आहे? आजी, ओ आजी, कधी करणार तुम्ही हे सगळं? हातपाय टेकल्यावर, उठता बसता नाही आल्यावर, आसन नाही घालता आल्यावर? ओ आजी, चला ना शिवपुराणाला. बाबा आले असते पण चालता येत नाही, शरीरानं साथ सोडली आहे ना. म्हणून संत सांगतात, शिवदास महाराज सांगतात, मग कोण्या देही कराल सार्थक, मग कोण्या देही कराल सार्थक. पहा हो विवेक करोनिया, पहा हो विवेक करोनिया, मग कोण्या देही कराल सार्थक, मग कोण्या देही कराल सार्थक, मग कोण्या देही कराल सार्थक. कोणत्या देहामध्ये तुमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे? म्हणून महास्वामीजीने एक ग्रंथ काढला, हा जन्माखेरचा. कोणता ग्रंथ काढला? हा जन्माखेरचा. याच्यासाठी काय सांगितलं मी अगोदर? सर्वप्रथम शिवभक्तीमध्ये विलीन व्हायचं आणि तोंड बंद ठेवायचं, कामापुरतं बोलायचं. कारण ज्यावेळेस आपल्या मस्तकामध्ये ज्ञानतंतू असतात आणि आपण इतर तितर भडगळत राहिलो ना, सारखं बोलत राहिलो ना, तर ते ज्ञानतंतू जर्जर होतात. आणि जर्जर झालं की आपल्या डोक्यावर परिणाम होतो, आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं आहे ना. आणि मग आपल्याला काय म्हणतात लोक? त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला. त्याचं कारण आहे, त्याचं कारण. म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, शिवजीनं ज्याचे ज्याचे जसं कर्म आहे त्याला फळ मिळतं. केतकीनं खोटं कर्म केलं, तिला शाप दिला. ब्रह्माजीचं 5वं शिर छेदलं आणि विष्णू परमात्म्याला सगळ्या ब्रह्मांडाचं राज्य दिलं. सगळ्या ब्रह्मांडाचं राज्य, राजा पंढरीचा सगळं राज्य दिलं महाराज. म्हणून अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो, शिवजी निर्गुण पण आहे आणि सगुण पण आहे. निर्गुणी निर्गुण, सगुणी सगुण, त्रिगुणी त्रिगुण शिवची तो. चराचरामध्ये बघा शिव भरून उरलेला आहे. अशी जागाच नाही तिथं शिव नाही, तिथं शिव नाही अशी जागा नाही. अशा प्रकारचं शिवजी, आम्हाला तुमची पूजा करायची आहे. आता शंकरानं अनुमती दिली. सगळ्यात पहिली पूजा कोण केली? विष्णू आणि ब्रह्मदेवानं. सगळ्यात सर्वप्रथम पहिली पूजा त्यांनी केली. आणि पिंड निर्माण झाली म्हणजे लिंग निर्माण झालं. कधी निर्माण झालं? शिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी. लक्षात ठेवा. आणि ते लिंग तयार त्या ठिकाणी प्रगट झालं. मी काल सांगितली तुम्हाला कथा. एक स्तंभ निर्माण झाला, त्याच्यातूनच लिंग निर्माण झालं. हृदयाकाशी शिवशक्ती मध्ये प्रकाश लखलखला. पाहे जीव त्या प्रकाश योगी सर्व खलू बदला. दयाळा मंत्र मनी ठसला, दयाळा मंत्र मनी ठसला. नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी ठसला. नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी ठसला.
चहुविदाच्या शब्द सागरा मंथनी सापडला, दयाळा मंत्रमणी ठसला, दयाळा मंत्रमणी ठसला. शंकरानं अनुमती दिली. अनुमती दिल्याच्या नंतर आनंद झाला महाराज. शिवजीला उच्च स्थानावर बसवलं. शिवजीला उच्च स्थानावर बसवलं आणि बसवल्याच्या नंतर पूजेला प्रारंभ केला. नुपूर, वाकी एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, मुकुट, रत्नजडित कुंडले. कसं शिवासन केलं महाराज? रत्नजडित सिंहासन, वरी बैसले पंचानन. रत्नाचं सिंहासन केलं महाराज. ओटी, धूप, दीप, नैवेद्य, चामर, ध्वज अनेक उपचारांना पूजा केली महाराज शिवजीची. मनापासून केलेले पूजानं महादेव प्रसन्न होते. मनापासून पूजा केली पाहिजे बरं. एक ग्रॅज्युएट झालेली मुलगी होती, तिचं लग्न झालं. सासरवाडीला नांदायला आली आणि नांदायला आल्याच्या नंतर ते श्रीमंत शेठ होते, शाहूकार होते, व्यवहार होता त्यांचा पैशाचा. एक सद्ग्रस्त आला आणि त्यांनी विचारलं, कुठे गेले आप्पा? त्या ताईनं सांगितलं, चांभाराच्या घरी गेले. त्या सुनबाईनं सांगितलं. आप्पा तिसऱ्या रूम मधून राग राग आले जोरात आणि त्या सुनबाईला विचारलं, काय म्हटली तू त्या व्यक्तीला? काही नाही, मी सांगितलं चांभाराच्या घरी गेले. मी तुला माहित नाही का देवघरामध्ये पूजा करत होतो म्हणून? सुनबाईनं सांगितलं, मामा जास्त बोलू नका. तुम्ही किती नंबरच्या रूममध्ये होते? 3 नंबरच्या रूममध्ये. अहो, पहिल्या नंबरच्या रूममध्ये आवाज येत नव्हता, तुम्हाला 3 नंबरच्या रूममध्ये आवाज कसा आला? तुमचं लक्ष कुठं होतं? कळालं तुम्हाला? काही उपयोग नाही त्या पूजा करायला, काही फायदा नाही. तुम्ही पूजा 4 तास करायच्या ऐवजी 2 तास करा, 1 तास करा, 15 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, पण अगदी अंतकरणातून लक्ष देऊन करा. चुकू नका वाट, धरा एक लक्ष. हा वाट जर चुकला तर परेशानी होते महाराज. म्हणून एवढ्यामध्ये परम पवित्र तुम्हाला सांगतो हा दिवस मानला जाईल आणि त्याला महाशिवरात्र म्हणतात. तेव्हापासून ती शिवरात्र निर्माण झाली, तेव्हापासून ते लिंग निर्माण झालं आणि त्याच दिवशी हा स्तंभ प्रगट झाला. भगवान शिवजी प्रभू केवढे आहे, किती मोठे आहे. हो, या एवढ्यामध्ये एक शिवाचं नाव जर एका पाळण्यामध्ये टाकलं आणि एका पाळण्यामध्ये सगळं सगळं जग जर टाकलं तरी ते पाळणं खाली बसणार आहे. इतकं शिवनामाचं महत्व आहे. आणि सगुण साकार रूपानं सगळ्यांना दर्शन दिलं. माझ्या रूपाचा तुम्हाला बोध होण्यासाठी आता मी तुम्हाला जसं काल गुरु माऊलीनं तुम्हाला इष्टलिंग दिलं. इष्ट म्हणजे तुमच्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं बघा, इष्टमित्रासह लग्नाला यायचं. इष्ट म्हणजे जवळ. किती जवळ? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. जे 5 प्राण आहे ना, ते प्राणच म्हणजे तुम्हाला सांगतो त्याला प्राणलिंग म्हटलेलं आहे. म्हणून इतक्या जवळ त्या शिवाचं जीवाचं नातं आहे. महास्वामीजीने काल सांगितलंय आपल्याला, ज्याच्या गळ्यामध्ये लिंग नाही, ज्याचा प्राण गेला, त्याला काय म्हटलं? त्याला प्रेत म्हटलं. प्रेत. शव म्हटलं. शव म्हणजे चिवड्यातलं नव्हं, चिवड्यातलं नव्हं. आणि अशा प्रकारचं बघा स्थापना, पूजा, विधी आणि हे सगळं सुरू असताना एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो फार सुंदर प्रकारचं हे शिवमहापुराण आहे. या शिवमहापुराणाचं महात्म्य जर आपण ऐकलं तर खरंच बघा तुम्हाला सांगतो, धन्य धन्य तेची जन जे शिवभजने परायण, सदा शिवलीलार्चन सदा शिवाचे सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष भस्म धारण चर्चिते त्याच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. धन्य तयाचा संसार. हे बघा
हे कार्य करत असताना अनेक प्रकारचे विघ्न येतात. काल माझी अचानकच तब्येत बिघडली. मला अशी माझा विश्वास असं वाटलं मला की उद्याची शिवकथा मला करता येईल का नाही. सारखी सर्दी झाली आणि सारख्या शिंका सुरू झाल्या. पण ज्यावेळेस मी या व्यासपीठावर बसलो, महास्वामींचं अध्ययन केलं, गुरुमाऊलीचं अध्ययन केलं, तर एकदा सुद्धा मला शिंक आले नाही बघा. अगर ये तो सच है, भगवान है, देव आहे, देव आहे. म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, योग मार्गामध्ये अनेक प्रकारचे विघ्न येत असतात. मन्मथ स्वामीचं झोपडं पेटून दिलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना त्याग करावा लागला. तुकाराम महाराजाला गाढवावर बसून दिंड काढली. महात्मा बसवेश्वराला सुखानं जगू दिलं नाही. या जगामध्ये लोकांनी सगळ्यांना त्रास दिला. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, शिवयोगाचा महिमा मी अगदी 2-3 मिनिटामध्ये सांगणार आहे आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देणार आहे. कारण या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक जे आहे ना, त्यांच्यामुळं हा कार्यक्रम झाला आहे, विसरता कामा नाही. दुकान किती चांगलं असलं, त्या दुकानामध्ये शोकेस असलं, माल चांगला जरी असला आणि त्याला गिऱ्हाईकच नसलं तर त्याला काही महत्त्व नाही. म्हणून वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे. शिवयोगाचा महिमा मी तुम्हाला सांगितला. सूत नावाचे ऋषी सांगायला लागले. अशा प्रकारचं बघा तुम्हाला सांगतो, उपमन्यूजी, त्या उपमन्यूनं काय केलं, आईला दूध मागायचे. 2 मिनिटात आटपणार आहे मी, घाई करू नका, शांत बसा. हौसाबाई कौसाबाई शांत बसा. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, उपमन्यूनं दूध मागितलं ना, तर आईनं काय करायचं, पिठाचं पाणी करायचं आणि त्या उपमन्यूला प्यायला द्यायचं. उपमन्यूनं प्यायचं बघा. पण एक दिवस राज दरबारात ती कामाला जात होती. तिच्याबरोबरच उपमन्यू गेला आणि गेल्याबरोबर तिथं जे असली दूध आहे ते मिळालं त्याला खऱ्या दुधाची ओळख झाली. घरी आला, आई मला दूध दे. आईनं तो प्रोग्राम करायला सुरुवात केली. आणखी पीठ घेतलं, आणखी पाणी घेतलं आणि त्या पिठाचं पाणी करायला लागलं. आई, ते दूध मला लागत नाही. आईनं सांगितलं, बाळा, आपली बिकट परिस्थिती आहे, दूध आपल्या घरी नाही. मग याच्यासाठी शंकराला शरण जावं लागतं. शंकरा शरण गेलिया वाचून, नोहेची कल्याण सर्वथा ते. आणि जसा उपमन्यू एवढ्यामध्ये अरण्यात गेला आणि त्या ठिकाणी बघा जप सुरू केला त्याला. ओम नमः शिवाय. अशा प्रकारचा जप सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, शिवजी प्रसन्न झाले. शिवजीनं सांगितलं, बाळा काय लागतं तुला. बाळानं सांगितलं, मला फक्त एक वाटीभर दूध लागतं. शिवजी विचार करायला लागले, एवढ्या मोठ्या लेकराला कळालं नाही, पण आपण याला दूध किती द्यावं, दुधाचा समुद्रच देऊन टाकला. कळालं का, लक्षात आलं का. म्हणून अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो, मुनींनी सांगितलं की आम्हाला मोक्ष प्राप्त झाला. आता शिवपुराण ऐकून सूत नावाचे ऋषी सांगायला लागले. आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, आजूबाजूला तुम्हाला सांगतो सगळ्यांनी अशा पुष्पाच्या वल्ली पसरलेल्या होत्या. एक तीरावर कल्पवृक्ष होता. शिवमहापुराण म्हणजे कल्पवृक्ष आहे. या कल्पतरूच्या झाडाखाली कोणी बसला ना, त्याच्या कल्पना पूर्ण होत्या. पण कल्पना चांगली करावं लागेल, वाईट कल्पना करता येणार नाही. म्हणून त्या शिवाचं एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, अशाबरोबर विश्वनाथाचं आपण चिंतन केलं पाहिजे. भगवान शिव शक्तिमान आहे, त्रिशूळ धारण करणारा आहे, त्याला 3 नेत्र आहे. आणि नंदी आपल्या पत्नीबरोबर, नंदीच्या पत्नीचं नाव काय आहे, सुयशा. काय नाव आहे तिचं, सुयशा. हे दोघंही शिवभक्ती करू लागले. आनंद झाला. सगळ्यांनी हात जोडून नमस्कार केला. सिद्ध, गंधर्व, यक्ष, चारण, किन्नर, मंगलवाद्याचा निनाद सुरू झाला. शिवनाम सदा सर्वदा मंगल, पापाचे निर्मूळ करे नाम. शिवपुराण श्रद्धेनं केलं पाहिजे. शिवपुराण श्रद्धेनं केलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची ही झालेली सेवा पुढच्या कार्यक्रमाला वेळ होतो. म्हणून याच ठिकाणी आपण या सेवेला पूर्ण विराम देऊ.
आज उपांत दिवस आहे. जशी एखादी मुलगी बघा माहेरून जात असताना तिला डोळे भरून येते, गहीवरून येतं, तशी आज तुमची माझी शेवटची वेळ आहे. पुढच्या वेळेला भेटू का नाही भेटणार ती शिवजीची कृपा आहे. म्हणून एकच विनंती आहे, शेवटची विनवणी परिसावे शोळपाने इतकेच द्यावे दान, जवळी राहावे आपण गोड नाम निरंतर शिवकाशी अलंकार. बस एकच शिवजीची भक्ती करा. आणखी एक सुयोग आला की आणखी आपल्या भेटीचा लाभ प्राप्त होणार आहे. मला काही मंडळीने विचारलं, महाराज तुमची फीस काय आहे? मी सांगितलं माझी फीस तुम्ही आहे. तुम्ही मला बोलवा, मी तुमची सेवा करेल, हीच माझी फीस आहे. बस. धन्यवाद. लोणगावकर महाराजांसाठी एकदा जोरदार तुमच्या सर्व कर कमलांद्वारे टाळ्या झाल्या पाहिजे. जय मंगलम, जय नमः पार्वती पते हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी